नमस्कार। राज्यातील सर्व शाळांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आणि ती बातमी सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। काय आहे तो निर्णय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी माझी आपणास विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करावं। मित्रांनो, राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आणि एक महत्त्वाचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। राज्यामध्ये ज्या काही शाळा आहेत त्या सर्व शाळांची जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने एक झूम मीटिंग पण झालेली आहे आणि याबाबत राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांना याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। ही जी जिओ टॅगिंग होणार आहे यासाठी युडायस प्लसचा म्हणजेच भारत सरकारचा डेटा वापरण्यात येणार आहे, हे महत्त्वाचं आहे। आपण दरवर्षी युडायस मध्ये शाळांची सर्व माहिती भरत असतो, शाळांच्या भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची माहिती आणि त्याचबरोबर शिक्षकांची माहिती सुद्धा भरत असतो। ही जी जिओ टॅगिंग होणार आहे या जिओ टॅगिंगच्या माध्यमातून युडायस प्लस मध्ये ज्या भौतिक सुविधांची माहिती आपण भरलेली आहे त्या माहितीची तपासणी होणार आहे आणि त्याचबरोबर जिओ टॅगिंगच्या माध्यमातून जी माहिती उपलब्ध होणार आहे ती माहिती आता युडायस प्लसला जोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे सर्व मुख्याध्यापक यांना माझी विनंती आहे की आपण युडायस प्लसचा जो डेटा भरलेला आहे, शाळांचं सर्टिफिकेशन केलेलं आहे, ते सर्टिफिकेशन जरी झालं असलं तरी आपण भरलेली माहिती एकदा खात्री करून घ्यावी। मित्रांनो, साधारणतः 7-8 वर्षापूर्वी आपण स्कूल मॅपिंग केलेली होती आणि ही स्कूल मॅपिंग एमआरसॅक या नागपूर स्थित कंपनीच्या माध्यमातून आपण केलेली होती। सर्व शाळांचं आपण गुगल लोकेशन शोधलेलं होतं। एमआरसॅकनी एक स्कूल एपीके नावाची फाईल दिलेली होती। या एपीके फाईलला आपण स्मार्टफोन मध्ये इन्स्टॉल केलेलं होतं आणि मग शाळेवर जाऊन प्रत्येक शाळेचा लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आपण शोधलेला होता आणि तो लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आज आपल्याला युडायस प्लसच्या डेटाबेस मध्ये पाहता येईल। या स्कूल मॅपिंगच्या माध्यमातून राज्यामध्ये काही बफर तयार करण्यात आलेले होते। प्रायमरीचा बफर तयार करण्यात आलेला होता, उच्च प्राथमिकचा बफर तयार करण्यात आलेला होता आणि त्याचबरोबर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा सुद्धा बफर तयार करण्यात आलेला होता आणि या बफरच्या माध्यमातून कोणत्या ठिकाणी आपल्याला प्राथमिक शाळेची गरज आहे, कुठे आपल्याला उच्च प्राथमिकची गरज आहे आणि कुठे आपल्याला माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची गरज आहे हे आपण शासनाला सांगितलेलं होतं। एक मोठं काम आपण एमआरसॅकच्या माध्यमातून आणि स्कूल मॅपिंगच्या माध्यमातून केलेलं होतं। पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिओ टॅगिंग करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत आणि त्यामुळे राज्यामध्ये ज्या काही 1,10,000 शाळा आहेत त्या सर्व शाळांची आपल्याला जिओ टॅगिंग करायची आहे आणि ही जिओ टॅगिंग एमआरसॅकच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्याचं एपीके विकसित झालेलं आहे आणि त्या सॉफ्टवेअरचं डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा झालेलं आहे। मित्रांनो, ही जी एपीके फाईल आहे लवकरच आपल्याला प्राप्त होणार आहे आणि ती एपीके फाईल इन्स्टॉल केल्यानंतर जो डॅशबोर्ड असणार आहे तो डॅशबोर्ड अशा पद्धतीचा असणार आहे आणि या डॅशबोर्डचा वापर करून आपल्याला शाळेमध्ये जाऊन शाळांचं परत एकदा जिओ टॅगिंग करावं लागेल, गुगल लोकेशन शोधावं लागेल, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड शोधावं लागेल। हे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड शोधताना आपल्याला ॲक्युरसी बघायची आहे। 10 मीटर पेक्षा कमी ॲक्युरसी आपल्याला हवी आहे। 3 ते 4 मीटर इतक्या ॲक्युरसी मध्ये आपल्याला हे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड शोधायचे आहेत आणि त्यानंतर या ऍप साठी आपल्याला इंटरनेटची गरज नाही। आपल्याला एकदा एपीके आपण इन्स्टॉल केलं, एकदा सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं की आपल्याला शाळेच्या मध्यवर्ती भागामध्ये जायचं आहे, तिथे जाऊन हा ऍप ओपन करायचा आहे। त्यानंतर आपल्याला स्कूल मॅनेजरवर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेची संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे। युडायस कोड भरायचा आहे, शाळेच्या मुख्याध्यापकांचं नाव भरायचं आहे, इतरही माहिती भरायची आहे आणि त्यानंतर मग लोकेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। कशा पद्धतीने हे ऍप चालणार आहे हे मी आपणास नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। दरम्यान याबाबतची माहिती व्हावी म्हणून आपणास हा व्हिडिओ शेअर करतो आहे।
मित्रांनो, एक महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे आणि यामुळे आपल्याला आपल्या शाळांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे। आणि त्याचबरोबर आपण सध्या स्क्रॅप मध्ये काम करत आहोत। स्क्रॅप मध्ये आपण 128 मानके भरत आहोत। यामध्ये सुद्धा आपण शाळांची सद्यस्थिती आपण शासनाला सांगत आहोत। या जिओ टॅगिंग मुळे किंवा या महास्कूल जीएस ऍप मुळे आपण शाळांच्या सर्व सुविधा आता शासनाला टॅग करणार आहोत, मॅप करणार आहोत आणि एक अत्यंत धाडसी निर्णय, एक अत्यंत चांगला निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। तो ऍप आपणास मिळणार आहे आणि लवकरच आपण ती मॅपिंग तात्काळ करून आपल्या शाळेची सर्व माहिती आपण शासनाला देणार आहोत। आणि त्याचबरोबर पुन्हा माझी विनंती आहे की आपण जुडॅस प्लसचा जो डेटा आहे, जे विद्यार्थी आहेत, जे शिक्षक आहेत, त्यांची माहिती आपण अद्ययावत करावी, अचूक करावी, त्यात कोणतीही चूक राहणार नाही याची काळजी घ्यावी। आणि त्याचबरोबर मित्रांनो, पुन्हा एक सांगायचं म्हणजे एज्युकेट भारत या चॅनलच्या माध्यमातून मी सातत्याने वेगवेगळे प्रयत्न करतो आहे, वेगवेगळी माहिती आपणापर्यंत पोहोचवतो आहे। त्यामुळे एक छोटीशी विनंती माझी आहे, एक निवेदन आहे की या व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब बटनला प्रेस करायला विसरू नका। सबस्क्राईबला क्लिक केल्याने आपल्याला कोणताही खर्च येत नाही। व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा, जेणेकरून आपल्या सर्व शिक्षकांना, पर्यवेक्षक यंत्रणेला याबाबतची माहिती होईल। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।